गा धन्य नारायण हरिवा नारायण गा एक दिवस मातीला सांगते गा धन्य नारायण हरिवा नारायण गा भगत राया रेणुका जाऊया ना धन्य नारायण हरिवा नारायण गा अवतारी आदि माया शक्ती रेणुकाच झाले 6व्या अवतारी बाळ परशुराम जन्माला आले आणि एक दिवस आपल्या आई संग परशुराम बोला लागले काय ग मातोश्री काय झालं परशुराम काय करायला चाललीस मी काय करायला चाललो मी कशाला चाललो बाळा तुला सांगितलं पाहिजे होय सांगितलं पाहिजे बाळा 12 ने 12 24 वर्ष झाली या सर्व सोडून मी कुणाच्या दारात भिक्षेला गेलो नाही या गावामध्ये पुष्कळ भक्त आहेत कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे कोण माझी भक्ती कशी करते मला बघायचं आहे म्हणून परशुरामा मी भिक्षेला चाललोय अरे मातोश्री हा मी बी तुझ्या संगती येणार बाळ परशुरामा तू माझ्या संगती येणार म्हणतोस करेल का माझी चाल तुला झेपायची नाही असली कसली तुझी चाल आहे ह्या नेत्राचं पात्र झाकतोर का 12 कोसाला एक ढींग टाकतोय नेत्राचं पात्र उघडं तर का 12 कोसात मी परशुरामा माघार फिरतोय अगे मातोश्री तू 12 कोसाला एक ढींग टाकली तर मी 13 कोसाला टाकतो खरं मी तुझ्या संगती येणार परशुरामा हाताला आला आणि आपल्या आईला म्हणतोय आई ग या गावात जर एकटी गेलीच भिक्षेला तर गावातले लोक काय म्हणतील तुला या बाईला मूल नाही बाळ नाही ही बाई वांजोटी आहे आईचं लिकरू आई संग गाईचं वासरू गाई संग आई ग तू कुठे जाशील तिकडे मी तुझ्या संगती येतो तुने 12 कोसाला ढेंग टाकली तर मी 13 कोसाला टाकतो खरं आई मी तुझ्या संगती येतो वाटला भूक लागली तर भूक लागली म्हणून सांगत नाही वाटला ताण लागली तर ताण लागली म्हणून सांगत नाही चालून कंटाळा आला तर आई मी कुठं बसत नाही रेणुकानं मनात विचार केला परशुराम हाताला आलाय परशुरामाला घेऊन भक्तीला जायचं विचार रेणुकाने केला रेणुका काय म्हणते बाळ परशुरामा हा भक्ताच्या घरला भक्तीला जायचं खरं कुठल्या रूपात आणि कुठल्या अलंकारात जायचं सांगता येईल हा सांगा 100 गाठीचं लुगडं नेसायचं 16 गाठीची चोळी घालायची झटलेली चौरी खांद्याला घ्यायची मुडकी परडी दंडाला लावायची कपाळ ब्रह्मांडाला लावायचा गळ्यात कवड सुंदर अशी कवड्याची माळ घालायची 80 वर्षाची म्हातारी वयात हातामध्ये काठी घ्यायची आणि भिक्षक रूपात बाळ परशुरामा भक्ताच्या दारात जायचं हा ठीक आहे मातोश्री रेणुकानं माझ्या मनात विचार केला 100 गाठीचं लुगडं नेसली 16 गाठीची चोळी गाठली झडलेली चौरी खांद्याला लावली मुडकी परडी दंडाव घेतली कपाळ भरून भंडारा आई माझी लिहिली नंतर काय साड्या जात्यात राहू दे किती कापूर किती लावला एवढा रेणुकानं माझ्या मनामध्ये विचार केला 100 गाठीचं लुगडं नेसली 16 गाठीची चोळी घातली झडलेली चौरी खांद्याला लावली मुडकी पडली दंडाव घेतली गळ्यात कवड्याची माळ घातली आणि परशुरामाच्या पुढ्यात रेणुकानं उभा राहिली बाळ परशुरामा हा तुला मी आता कशी दिसते आता दिसतेस की गोजीवानी कुठल्या गारगुडीच्या चला आता भिक्षेला जाऊया हा चला रेणुकानं मनात विचार केला परशुरामाला संग घेतली आदि माया शक्ती रेणुकाने विचार मनामध्ये केला रेणुका म्हणती भगतीला कसं जायचं 3 मिडीचं कोपड होतं त्या कवळावर पाला घातलेला होता इकडं कावळा आला तर तिकडे जात होता खाईन म्हणलं अन्न नव्हतं पिन म्हणलं पाणी नव्हतं अंगाव घालून म्हणलं तर वस्त्र मिळत नव्हतं 7 जण मुलं तिच्या पोटाला होती 2 दाला बायको नावाची दुबळी कोंडूग दुबळा संसार दुबळीचा चाललेला होता जन्माला आलेली पोरं जंगलाचं कारभार येथून कावून लहानाची मोठी झालेली होती रेणुकाला माझ्या अंतर्जानी समजले रेणुका काय म्हणते जावं माझ्या दुबळीच्या दाराला दुबळी माझी भक्ती कशी करते बघूया आईन माझ्या मनात विचार केला परशुरामाला संग घेतली सवतन सोडली आणि दुबळीच्या दाराला जाऊन जो घालायला लागली सोडला शाड देवाने तंदले ना सोडलं पाशान गे देवीन तंदले ना
परशुरामाला संग घेतली सवसन सोडल्याने दुबळ्या कुंडूच्या दारात आई माझी गेली. दारामध्ये रेणुका गेली आणि देवानं जोगाला सुरुवात केली. आकलती जोगवा बाई ग उघड सवसनाची यल्लाबा देवीची जोगती नाही ग मी काय काय हा वरती सोडी झाल्याने घरात काचे लोणी पाण्यात झालं माझ्या दुबळीच्या दारात चावून आल्याची बाई ग तू आ बागी नाही तो बागी नाही दोन उन्होंने जुंदऱ्याच्या भाकरी कर तेवणाकडे आंबाड्याची भाजी घाल खातो पितो तुझ्या लेकरा बाळासने आशीर्वाद देत आणि माझी मी जायची बघतो काय काय हा जन्माचे नाताने जन्माची विकार मी दुबळी कोंड आहे बर खाड मध्ये नाही पीठ मध्ये पाणी नाही माझ्या घरामध्ये काही साधन नाही कशाचे तुला भाकरी तुकडा देऊ काय ग दुबळे हा बोला जलमाची नातारी जलमाची भिकारी दुबळी कुंडू तू होय तुला खायला अन्न नाही काही नाही घालायला वस्त्र नाही राहायला घर नाही होय बाई ग तुझ्या दारात मी भिक्षेला आलोय माझा एक नियम आहे खेड चुकवीन खरे कुणाचा आड चुकवलं नाही कुणाच्या घरातला जोगवा घेतल्याशिवाय मी दारात गेलो नाही दुबळे तुझ्या दारात मी जोगव्याला आलोय माझी भक्ती करायची का नाही करायची तुझी तू ठरीव मला काय सांगू नकोस तुझा मालक कुठे गेलाय सांग मालक माझ्या शहरात गेल्यात तुझा मालक शहरात गेलाय किती वाजता येणार ग परत किती वाजता सकाळी गेला 7 वाजता येतील 12 वाजता डोळे तुझा नवरा येतो का ही माझी परडी तुझ्या हुमऱ्यावर ठेवतो तुझ्या हुमऱ्याला उस्त लावताना गडद झोपतो तुझा नवरा आल्यानंतर उठीव मला काय हा परडी उमऱ्याला खालती ठेव काय झालं दुबळे माझे मुलं इकड तिकड नाटाचे लाट लागा नाटा उठा नाही तर जोरात ताप नको दुबळे हा नाईट्याला एवढं का बेतासा लाट उठतात म्हणून बघताय दारात येतात आता कशाला येशीला दुबळी म्हणते आई ग तुझा भंडारा तुडीला माणसाला नाही टावडतोय तुझ्या परडीला लाट लागली रे माणसाला नाही टावडतोय तुझ्या नाईट्याचा दखला आई मला खावा आहे तुझा नाईटा जर दवाखान्यानं बरा येत नाही आई माझ्या हुमऱ्या परडी ठेवून झोपू नको रेणुका नको अंतर पाहिलं रेणुका म्हणते दुबळीचं सत्व बघायचं माझी भक्ती करते काय भक्ती सोडते आईन माझ्या मनात विचार केला परडी हुमऱ्यावर ठेवली हुमऱ्याला उच लावला आणि माझी रेणुका दारात झोपली परडी हुमऱ्यावर ठेवली हे रामावगा परडी हुमऱ्यावर ठेवली हे रामावगा माझ्या रेणुका झोपली हे रामावगा शिर दुबळा फिरला हे रामावगा नाही मंजुरी लागली हे रामावगा गेला सावकर गुरवाड्याला हे रामावगा हात सावकराला मारली हे रामावगा रेणुका सतवाला दुबळीच्या दारात बसली या इकडे दुबळीचा नवरा सावकर वाड्याला गेला आणि मंजुरी लागला मागायला दिवसभर फिरला मंजुरी कुठे लागली नाही गावाच्या बाहेर सावकाराचा वाडा होता सावकर वाड्याला गेला आणि दुबळा सावकाराकडे मंजुरी लागला मागायला अहो सावकारजी कोणा बाबा पण जन्माचा भिकारी जन्माचा नातारी दुबळ्या कुंडचा नवरा आहे मी अहो काहीतरी मंजुरी असली तर मला द्या मंजुरी होय मंजुरीचा काय बोल गेला उद्या सकाळी या अहो इकडला दरवाजा तिकडे घालतो तिकडली परशी इकडे घालतो काही शिल्लक नाही वाजले किती वाजले सकाळचे 12 मंजुरीचा काय बोल गेला उद्या सकाळी या अहो 7 दिवस झाले मी उपास आहे माझी बायका पोर उपास आहे काहीतरी मंजुरी द्या काय बाबा हा 7 दिवस उपाशी राहिले तर 8 दिवस उपाशी राहा मला घेणं का देणं उद्या सकाळी उद्या सकाळी या बर ठीक आहे दुबळा उठला आणि सावकर वाड्याला गेला सावकाराला मंजुरी दिली नाही सावकाराला दयामय गरीबाची आली नाही बडा घर नि पोकळ वासा हवा जाती पसा पसा सावकाराच्या पुढ्यात गरीबी गेले गरीबाची दात फिर्यात घेत त्या सावकाराने घेतली नाही दुबळा काय म्हणतो माझी बायका पोरा आशा धरून बसली असतील बाबाला काहीतरी मंजुरी लागल आणि काहीतरी खायला घडला घेऊन येईल चिमणीवाणी तोंड करून पोरं माझी बसली असतील माझी बायको वाट बघत बसली असेल धावत पडत जातो ग आणि बायकोला हाळी मारून सांगतो म्हणला अगे कारभारी कारभार करीत चाल काय करावं लागेल काय करू काय कारभारी हा का सकाळ देवाच्या बाहेर तुमच्या जेव्हा डमकून ठेवली
म्हणली या माझ्या जीवावर होय या खवण्याच्या कोणाला म्हणते माहिती आहे का?